माझ्या पाठीमागाने तुमच्या समोर बोर्ड लावलेला आहे, वैकुंठवासी छायाबाई आणि वैकुंठवासी सचिनराव हे माई लेकर 8 दिवसामध्ये हे जग सोडून गेलेले आणि दोन्ही परिवारांना वनवासी यत्न केलेला आहे। आज एवढी आमची इष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी सचिनराव आणि त्यांची माय छायाबाई यांनी आपल्या दारामध्ये जर पाहिलं असतं तर केवढा आनंद झाला असता महाराज। पण याचं तर जगात कळत असं दुःख आहे की आज याच घराण्यामध्ये असणारे शिवाजीराव एका बाजूला पत्नीचं दुःख आहे आणि एका बाजूला मुलाचं दुःख आहे। असणारे संदीपराव एका बाजूला भावाचं दुःख आहे आणि एका बाजूला आईचं दुःख आहे। निरमताईला आपल्या पतिराजाचं दुःख आहे आणि पूजाबाईंना आपल्या चिराचं दुःख आहे। असणारी बहीण रुपालीबाई ही जी कायमची एक राखी बंद झाली, या ताईला रुपालीला आठवण येणार आहे। आज 2 भावानामाच्या राख्या होत्या, 2 संदीप आणि सचिनरावला, आज एक कायमची राखी पूर्ण बंद झाली। भाऊबीजेच्या आणि रक्षाबंधनाच्या सणाला सचिनरावची आठवण रुपालीला येणार आहे। भयानक असते रामायण सांगतोय, आज संदीपराव दादा थांबला, भावाला जर संकट आलं तर भाव भावाशी उभा राहतोय। रामायणामध्ये लक्ष्मण मैयाला ज्या वेळेला शक्ती लागली आणि लक्ष्मण मैया धरणीशी पडलेला आहे, त्यावेळेला ब्रह्मांडाचा नायक राम प्रभू गुडघ्यावरती आलेला आहे आणि लक्ष्मणाची मान उचलली आणि आपल्या मांडीवरती घेतली आणि राम प्रभू डस डस रडायला लागले आपल्या भावाकरता। त्यावेळेला वैद्य बाबा सुशेन वैद्य पाठीमागून आले आणि सुशेन वैद्यांनी सांगितलं, प्रभूजी राम प्रभू जगाचा बाप आहे आणि रडणं तुम्हाला शोभत नाही। अरे वैद्या तुला कळणार नाही, भावाचा आदर भावा करत असतोय आणि भावाचा धरणीशी पडलेला आहे, रडू नको तर काय करू। सुशेन वैद्याने सांगितलं, प्रभूजी रडून तुमचा भाव जिवंत होणार नाही, भावाला जिवंत करायचं असेल तर रडणं बंद करावं लागेल। काय करू, अजूनही 4था प्रहर झालेला नाही। 4थ्या प्रहराच्या जर द्रोणागिरीवरती जी वल्ली ती वल्ली आणली आणि लक्ष्मण भैयाच्या तोंडावनी एक थेंब सोडला ना, लक्ष्मण भैया पूर्वज होणार आहे। हे काम कोण करणार आहे? याच वेळेला महाराज रामप्रभूचा पण शिष्य हनुमंतराय पाठीमागे होते। हनुमंतरायांनी आरतीच बातमी ऐकली, बरे कितना आवाज दिला, जय श्रीराम जय श्रीराम, उलटान गेलं आणि हनुमंतराय द्रोणागिरी पर्वतावरती गेलेले। तक लाईट लावल्यासारखा तो द्रोणागिरी पर्वत चककतोय आणि वल्लीने याचे कोटले चिठ्ठी आणली नाही, मेडिकल मध्ये आलोय पण औषध विसरलो। हनुमंतराय हुशार, मेडिकलात घेऊन जावं आणि म्हणून मेडिकल उचललं द्रोणागिरी पर्वत, आकाश मार्गे निघालाय।
सुषेण वैद्यांच्या हातामध्ये द्रोणागिरी पर्वत समोर ठेवलेला घ्या वल्ली पाहिजे ती. सुषेण वैद्यांनी ती वल्ली घेतली, तिचा रस केलेला आहे आणि एक 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 थेंब माझ्या लक्ष्मण भैयाच्या मुखामध्ये सोडला. तसं लक्ष्मण भैया तरणीशी खेळत असणारा लक्ष्मण भैया वल्ली मुखामध्ये सोडल्याबरोबर स्तब्धशी उठून बसलेले. बाबांनी भावाला वाचवलं, राम प्रभूनं लक्ष्मण भैयाला वाचवण्याकरता हनुमंतराला पाठवलं आणि लक्ष्मणाला वाटवलं. द्रोणागिरी पर्वत आणला आणि लक्ष्मणाला वाचवलं. द्रोणागिरी जो अनिला लक्ष्मणा वाचविला. लक्ष्मण भैयाला वाचवलं आणि आज या दोस्त्रे परिवारांच्या मध्ये असणारे संदीपराव आपल्या भावाला सचिनरावांना जिवंत करणार नाही, शिवाजीराव आपल्या मुलाला जिवंत करणार नाही, रूपाने आपल्या भावाला जिवंत करणार नाही, पत्नी निलमबाई बाळगई पूजाबाई हे जिवंत करणार नाहीत महाराज. आणि म्हणून बऱ्याचशा ग्रंथाच्या कीर्तनामध्ये रामायणातली कथा, महाभारतातली कथा, भागवतातली कथा, चंद्रकांत कथा, कल्पतरू कथा हे पौराणिक वृत्तांत आहे आणि हे तिळचर पुण्याचं सत्य निश्चित महाराज सचिनराव आणि छायाबाईंच्या पर्यंत जाऊन पोहोचतो होणार आहे. फुलं वाटायला सुरुवात करा, आपल्या हातामध्ये फुलं येणार आहे, तिळ पुण्याचा संचय फुलामध्ये समर्पित करायचा आहे आणि भगवान परमात्म्याला विनंती करायची, देवराज आमच्या दोघे परिवारांच्या घराण्याला नजर तुझी नाही लागायला पाहिजे होती. अरे तारुण्य अवस्थेमध्ये असणारा आमचा सचिनरावला तू घेऊन गेलास, पाठोपाठ माईला सहन झाला आणि छायाबाईला सुद्धा घेऊन गेलास. असाही प्रकारचं दुःख आम्हाला दिलं श्री सचिनरावच्या आणि छायाबाईंच्या या माई लेकराच्या शिक्षेमध्ये आला शांती प्राप्त होते. मोक्षाचा दरवाजा मोकळा करून दे आणि दोत्रे परिवारांना यांचा कोणताही पितृदोष लागू देऊ नको. आई हे सुखाने समाधानाने राहू दे एवढी आपण विनंती करणार आणि थांबण्याचा प्रयत्न करणार आहे.